जय शिवराय. आता आज आपण पाहणार आहोत ते गुप्त घराण्यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि महान राजाचा होता तो स्कंदगुप्त. याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत, कारण जर आपण सगळे राजे एकदम घेतले तर खूप मोठा कालावधी लागतो आपल्याला शिकवण्यासाठी. तर आपण कमीत कमी वेळेमध्ये हे संपवणार आहे. ठीक आहे. तर गुप्त घराण्यामधला सगळ्यात शेवटचा आणि महान राजा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येतो, गुप्त घराण्यातला सगळ्यात शेवटचा राजा कोण होता? लक्षात ठेवायचे स्कंदगुप्त हा गुप्त घराण्यातला शेवटचा पराक्रमी राजा होता. पराक्रमी लक्षात ठेवा, शौर्यशाली पराक्रमी शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे गुप्त घराण्यामधला सगळ्यात शेवटचा महान आणि पराक्रमी राजा हा स्कंदगुप्त होता. तर याची जी साधनं आहे किंवा आपण म्हणतो की सोर्सेसचे काय होती बाबा, कुठून माहिती आपल्या स्कंदगुप्ताची मिळते? तर आपण लक्षात ठेवायचे जुनागड, सुपिया, गडावा येथील स्तंभलेख. आता मी तुम्हाला स्तंभलेख खूप वेळा सांगितलंय की दगडाचा तो स्तंभ असतो किंवा मोठा खांब असतो, त्यावरती ती माहिती कोरलेली असते आणि त्याच्यामधूनच आपल्याला स्कंदगुप्ताने काय काम केलेलं आहे याची माहिती मिळते. आणि इंदोरचा ताम्रलेख, जो तांब्याचा पत्रा असतो त्याच्यावरती ठोकून ती माहिती लिहिलेली असते, त्यामुळे ते अविनाश असं साधन आहे. तर हे स्तंभालेख आणि ताम्रलेख यामधून आपल्याला स्कंदगुप्ताची पूर्णपणे माहिती मिळते. तर जो कालखंड आहे तो इसवी सन 455 ते 467. लक्षात ठेवायचं त्यांचा कालखंड काय आहे, इसवी सन 455 ते इसवी सन 467. या काळामध्ये स्कंदगुप्त हा राजा म्हणून गेलेला आहे. साम्राज्य विस्तार. स्कंदगुप्ताच्या काळामध्ये हुनांनी खूप आक्रमण केलं होतं. हुमाची अतिशय वाईट अशी जमात होती जे मध्य आशियामधून भारतामध्ये आली होती. अतिशय भटकी आणि क्रूर जमात होती. ती कुणावर दया दाखवत नव्हती. लहान मुलं, स्त्रिया सगळ्यांच्यावरती ते त्रास देत त्यांच्यावर आक्रमण करत ती जमात भारतामध्ये आलेली होती. हिंदुकुश पर्वत ओलांडून इसवी सन 5व्या शतकामध्ये पूर्ण भारतामध्ये आलेले होते. हिंदुकुश पर्वत ओलांडून ते भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी भारतातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. म्हणून काय केलं स्कंदगुप्ताने, त्या हुनांचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. हुनांना भारतामधून पिटाळून लावलेला आहे किंवा हाकलून लावलेला आहे, त्यांना पराभूत केलेला आहे. म्हणून त्यांनी विक्रमादित्य ही पदवी घेतलेली आहे. अतिशय स्कंदगुप्त हा शौर्यशाली पराक्रमी साहसी आणि आपल्या देशावर राष्ट्रावर प्रेम करणारा असा हा राजा होता. लक्षात ठेवायचंय विक्रमादित्य हे स्कंदगुप्ताला म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न हा येतो परीक्षेला बऱ्याच वेळेला की विक्रमादित्य हे कोणत्या राजाला म्हटलं जात होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचंय स्कंदगुप्ताला विक्रमादित्य म्हटलं जात होतं कारण त्यांनी हुनांचा बंदोबस्त केलेला होता आणि पुष्पमित्र नावाची जमात होती त्याला सुद्धा त्यांनी पराभूत केलेला आहे. म्हणून स्कंदगुप्ताने विक्रमादित्य ही उपाधी घेतलेली आहे. सौराष्ट्र म्हणजे आजचा गुजरातचा भाग हा सौराष्ट्रामध्ये येतो. तर स्कंदगुप्ताने सौराष्ट्र जिंकून घेतलेला आहे आणि अश्वमेध यज्ञ केलेला आहे. अश्वमेध यज्ञ करून त्याने साम्राज्य विस्तार केलेला आहे. आता प्रशासकीय सुधारणा. सीमावर्ती भागामध्ये गोप्ता या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. तुम्हाला ऑब्जेक्टला प्रश्न येऊ शकतो की स्कंदगुप्ताने कोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती. तर त्यांनी काय केलेलं आहे, प्रशासकीय सुधारणामध्ये सीमावर्ती भाग जे काय होते तिथं गोप्ता नावाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून तो भाग पूर्णपणे सुरक्षित त्यांनी केलेला आहे. म्हणजे अंतर्गत आणि बाह्य प्रशासन या दोन्हीची सुरक्षा त्यांनी केलेली आहे. त्यांना खूप सारे शत्रू होते स्कंदगुप्ताला. अंतर्गत बंडाळी खूप मोठी झालेली होती आणि बाह्य शत्रू सुद्धा होते. हुनांचं आक्रमण होत होतं आणि आतून पण त्यांना त्यांचे जे काही कुटुंबातले काही लोक होते ते सुद्धा त्यांना त्रास देत होते. या दोघांचाही बिमोड त्यांनी केलेला आहे. अतिशय शूरवीर पराक्रमी आणि महान राजा हा स्कंदगुप्त होता. त्याचं धार्मिक धोरण कसं होतं, तो खरं तर वैष्णवपंथीय होता, हिंदू धर्माचा होता आणि सुदर्शन तलावाच्या काठावरती विष्णू मंदिर बांधलेलं आहे. कुठं बांधलेलं आहे, सुदर्शन तलावाच्या काठावरती त्यांनी विष्णू मंदिर बांधलेलं आहे. तर त्यांनी सर्व धर्मांना समानतेने वागवलेलं आहे. म्हणजे त्यावेळी जैन धर्म, बौद्ध धर्म जे काही होते त्या धर्मांना सुद्धा त्यानं समानतेने वागवलेलं आहे. असा हा चांगला आणि सहिष्णुवादी असा हा राजा होता. आता स्कंदगुप्ताविषयी जे इतिहासकार आहेत के.पी. जयस्वाल ते काय म्हणतात की आशिया व युरोप खंडामध्ये हुनांचा निपात करणारा हा एकमेव सम्राट होता. बघा के.पी. जयस्वाल इतिहासकार आहेत, तर त्यांनी काय म्हणलेलं आहे की आशिया व संपूर्ण युरोप खंडामध्ये हुनांचा निपात करणारा हा एकमेव सम्राट
होता, म्हणजे इतका महान असा हा सम्राट होता की ज्यानं हुनांना भारतामधून हाकलून लावलेला आहे, त्याचा बंदोबस्त केलाय किंवा त्याचा निपात केलेला आहे. स्कंदगुप्तावरती जयशंकर प्रसाद ने एक नाटक लिहिलेलं आहे स्कंदगुप्त नावाचं, अतिशय प्रसिद्ध आणि खूपच चांगलं असं हे नाटक आहे. जयशंकर प्रसाद यांनी साहित्यामध्ये ऐतिहासिक असं हे नाटक लिहिलं आहे स्कंदगुप्त. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्कंदगुप्ताने अंतर्गत आणि बाह्य बंडाळी कशी मोडून काढली, कसं त्याने आपलं साम्राज्य सुरक्षित ठेवलं, याची संपूर्ण माहिती त्या नाटकामध्ये दिलेली आहे. खूपच नाटक हे प्रसिद्ध आणि चांगलं नाटक आहे, तुम्ही बघायचंय. जर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर स्कंदगुप्त हे नाटकाचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला वाचायला पाहिजे. ठीक आहे, समजलं?